काय झालंय डॉक्टर? नाही म्हणजे टेन्शन आल्यानंतर जसं होतं तसं काय आता वाटत नाहीये. बीपी नॉर्मल आहे. शुगर कमी झाले. थोडं साखर पाणी द्या. हो आणते ना. डॉक्टर, मला काय झालं ते फक्त मलाच सांगा. अक्का उगीच घाबरून जाईल. अहो हे बघा, प्लीज डॉक्टर, आय एम ॲब्सोल्युटली ओके. आपण एकदा सगळा मेडिकल चेकअप करून घेऊया. अहो काळजी घेणं नेहमीच चांगलं औषधं घेण्यापेक्षा. सो वी विल फर्स्ट हॅव द एक्सरे. 2 दिवसात मला रिपोर्ट आणून दाखवा. ओके? येतो. टेक केअर. थँक्यू. काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर काय म्हणाले? काही नाही ग, सगळं काही अगदी नॉर्मल आहे. काय आहे हा? किती उशीर? मग फोन करून सांगतेस कशाला 10-15 मिनिटात येते? कधीतरी आयुष्यात वेळ पाळायला शिका. आजपर्यंत माझ्या आयुष्यात कुठली घटना वेळेवर झाली आहे म्हणून मी वेळ पाळू? माझी दिवसातली फक्त पहिली मीटिंग वेळेवर होणार एवढंच मला माहिती असतं. पुढचं माझं कुठलंही टाइम टेबल सेट नसतं. ह्या VIP लोकांना सुद्धा ना, पत्रकारांना थांबवून ठेवण्यात काय एवढा आसुरी आनंद मिळतो रे, मला खरंच कळत नाही. तासन तास वाट बघा एक बातमी मिळवण्यासाठी. चुकलं. उगाच विचारलं ना तू का वेळेवर नाही आलीस ते. आता टाइम मॅनेजमेंटवर तुम्हाला एक लेक्चर देशील त्यापेक्षा तू इथे का आलीस ते सांग. विरू, बायको कुठे आहे तुझी? ती नाही आहे घरात. आणि असली तरी तुला फरक पडायला नको. आकांक्षा, आपण आधीच ठरवलंय आता आपण चोरून भेटणार नाही आहोत. काय होईल, जास्तीत जास्त लोकांना गॉसिपिंग साठी एक विषय मिळेल. ओके ठीक आहे, उसमें क्या है. निदान आपली मनं तर खात नाही राहणार. ऐक ना मी काय बोलतेय ते. अरे मला जरा 2-3 दिवस बाहेर जावं लागतंय. हा मग मी पण येतो. नाही तू तुझं काम कर. मला स्क्रीन प्ले वर थोडंसं वर्क करायचं आहे. हे थोडंसं विचार करायचं, बदलायचं आहे स्क्रीन. तुला काय वाटलं मी पिकनिकला जाते? अरे एक इंटरेस्टिंग स्टोरी मिळण्याचे चान्सेस आहेत. तू कधी भानामती हा प्रकार ऐकलायस? हा, परंपरेनुसार चालत आलेल्या अंधश्रद्धेवरचा हा एक प्रकार आहे. तुझा असल्या गोष्टींवर विश्वास आहे? माझा विश्वास नाहीये रे, पण आपल्या देशातल्या लाखो करोडो लोकांचा अजूनही असल्या ब्लॅक मॅजिक वर विश्वास आहे. नाहक बळी जातात त्यामुळे. त्या प्रसाद काळेचा बिचाऱ्याचा असाच बळी गेला रे. प्रसाद काळे कोण? अरे एक नाशिकचा छोटासा एक 7-8 वर्षाचा मुलगा होता. तो अचानक एक दिवस त्याच्या घरी भाजला. या काळ्यांच्या घरात ना गेले 3-4 महिने खूप अतर्क्य अशा घटना घडतायत. खूप आजार, अपघात, कोणीतरी पेटतंय, कोणीतरी भाजतंय, आग लागते. कोणीतरी सांगितलं आणि त्याच्यावर तू विश्वास ठेवलायस? मी विश्वास ठेवला नाहीये, म्हणूनच मी तिथे जाऊन बघणार आहे ते काय येते. मला असं वाटतंय ना, काहीतरी आपापसातल्या रायव्हलरीची अशी केस असणार आहे. कोणीतरी मुद्दाम या काळे लोकांना घाबरवण्यासाठी कदाचित. हे काय
तुझे डोळे का चमकले एवढे एकदम? वीरू, तुला सिनेमाचा प्लॉट दिसतो याच्यात? असं काय होत चाललंय रे तुझं दिवसेंदिवस? त्या काळ्यांच्या घरी जन्म मरणाचा प्रश्न आहे, तुला याच्यात सिनेमाचा प्लॉट दिसतोय? हे तू काही त्या प्रसाद काळेचा पुळका आलाय म्हणून जात नाहीयेस. एक इन्व्हेस्टिगेटिव्ह पत्रकार म्हणून नावरूपाला येणार आहेस ना तू. हो, पण मी तिथे जाऊन जीव धोक्यात घालणार आहे माझा. कुठल्या तरी हिल स्टेशनवर बसून स्क्रीन प्लेचा विचार नाही करणार आहे मी तिथे जाऊन. हो, धाडसी सुंदर पत्रकार. जीव धोक्यात घालायची गरज नाही. तिकडे जाऊन त्याच्या कलेक्टरला भेट, तो मला ओळखतो. आणि काय तुला जी काय सिक्युरिटी हवी असेल ना ती डिमांड कर त्याला. तुला काय काय हवं याची एक लिस्ट कर, म्हणजे आपण ते वर्कआउट करूया. आणि एक लक्षात ठेव, काम करायचंच पण फिल्मचा अँगल विसरायचा नाही. कारण तुम्हा पत्रकारांना नॉट टू बी प्रिंटेड अशा बऱ्याच गोष्टी माहिती असतात आणि त्याच्यातनंच एक स्टोरी मिळते. चल निघूया, मला अर्ध्या तासाने एक मीटिंग आहे. तुला कुठे ड्रॉप करायचं आहे? नाही, जाईन मी माझी. चल निघूया. लेट्स नॉट वेस्ट टाइम. ब्युटिफुल, खरंच छान छान सजवलंयस खरं, आणि छान ठेवलंसही. क्रेडिट द्यायचंच झालं ना तर मुलींना दे, आणि त्यातल्या त्यात आपल्या चिंगूला. हे सगळं डिपार्टमेंट मी तिच्यावर सोपवलं होतं. तिला पसारा अजिबात आवडत नाही. सगळ्या वस्तू कशा अगदी जागच्या जागी ठेवल्या गेल्या पाहिजेत. आकांक्षाचं आणि चिंगीचंही जमत नसेल नाही? जमवून घेतात. मुली आता मोठ्या झाल्या, ऍडजस्ट करतात एकमेकींना. सकाळी भांडल्या ना तर संध्याकाळी गळ्यात गळे घालून सिनेमाला सुद्धा जातात. आणि खरं सांगू का शरद, आता घरातल्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष द्यायला मला वेळ कुठे असतो. आणि मीच ठरवलंय आता स्वतः, लहान सहान गोष्टींमध्ये नाक खुपसायचं नाही. गुड गुड चेंज. नाही, जसं तू ठरवलंयस की घरातल्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष घालायचं नाही, तसंच या विद्यापीठातल्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देणं सोडून दे. काय सुद्धा वर्षानुवर्ष चालत आलेली पद्धत जेव्हा एखादा माणूस तोडायला जातो, मोडायला जातो ना, त्यावेळी या राजकारणी मंडळींना ते पटत नाही, रुचत नाही. आणि उगाचच आपला विरोध होतो, आपल्या मागे धुसफूस सुरू होते, आपल्या मागे कट कारस्थानं शिजवली जातात. आणि या सगळ्या सिस्टमचा आपण बळी ठरतो. आणि ज्यावेळी आपल्याला हे कळतं त्यावेळी फार 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 उशीर झालेला असतो. घर बसल्या बऱ्याच बातम्या कळतात तुला. मला या लोकांचं ना आश्चर्य वाटतं. प्रचंड मोठ्या प्रमाणावर ज्या भ्रष्टाचार उघडकीस येतो, वर्तमानपत्रातून टीव्हीवरून गाजवला जातो, तेव्हा मात्र ते त्या विरोधात मोर्चा काढतात, निषेध करतात. त्या भ्रष्टाचारी राजकारणाला राष्ट्रद्रोही असं संबोधतात. आमच्या विद्यापीठातही हेच चालतं. हा, म्हणजे थोडासा इकडे तिकडे फरक असेल, पण आपण जो गैरप्रकार करतो तो बिनबोभाट चालावा, तो उघडकीस येऊ नये याची बरोबर काळजी घेतली जाते. याला भर चौकात उभा करून गोळ्या घातल्या पाहिजेत अशी विधानं करतात. हे सगळं बदललं पाहिजे, थांबलं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं सुद्धा. जो हे बदलण्याचा प्रयत्न करतो ना, त्याच्या पदरी फक्त फक्त वाईटपणाच पडतो. तू काय शपथ वगैरे घेतलीस का? हे बघ, असला कारभार मी सहन करू शकत नाही. या लोकांच्या कलानं हळूहळू त्यांच्या मूळ प्रमाणे वागणं मला जमणार नाही. जी गोष्ट चुकीची ती चुकीचीच आहे, मग त्याच्यासाठी जी काही शिक्षा असेल ना ती भोगायलाच हवी. सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी चांगलं काहीतरी करायला गेले तर दगडफेकीत मी जखमी झालेच ना. ही एक प्रकारची शिक्षाच नाही का? छे, खरी शिक्षा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तुला विश्वासात न घेता ज्यावेळी जाहीर केलं की फी वाढ रद्द झालेली आहे, ती खरी शिक्षा आहे. फी वाढ रद्द करण्याचं क्रेडिट मिळवणं फार सोपं असतं. ते त्यांना मिळालं. मी फी वाढ केली
आणि मला त्याचं क्रेडिट मिळालं ही जखम. यालाच राजकारण असं म्हणतात. तूही शिकून घे. चल मी निघतो. हे काय निघालास तू इतक्यात? मी तुला फोनवर सांगितलं होतं की जेवायलाच ये घरी म्हणून. प्लीज जेवण तयार आहे सगळं. प्लीज तू जेवणाचा आग्रह करू नकोस. मी रात्रीचं नाही जेवत खरंच. म्हणजे कमी केलंय मी. म्हणजे मोजून मापून कॅलरी असलेलं जेवणच प्रिफर करतो. चल आता मी येऊ. का? काय झालं? सुधा तू बोलण्याआधी तुझा चेहरा आधी बोलतो, नंतर डोळे, हळूहळू चेहऱ्यावर येणारी नाराजी, राग, चीड सगळं हळूहळू असं डोळ्यात दिसायला लागतं. आणि मनाविरुद्ध एखादी घटना घडली की मग शरद, न जेवता जातोयस तर जा, पण संध्याकाळ छान गेली. भांडण न करता जा, कारण मला क्षुल्लक निमित्त पुरतं भांडायला. बरोबर आहे ना? कमेंट. बाय, टेक केअर. हॅलो. हा बोल बोल रेश्मा, कशी आहेस? मी मजेत. हा नाही, निशांत नाहीये का? हो, त्याच्या बाबांबरोबर मीटिंगला गेलाय. कुठल्याही क्षणी येईल. हो हो ठीक आहे, तिला आल्यावर फोन करायला सांगते. ओके चालतंय. हे काय, तुम्ही एकटेच? अहो निशांत होता ना तुमच्या बरोबर? तुला कोणी सांगितलं निशांत माझ्याबरोबर होता म्हणून? कमाल आहे. तुम्ही सकाळी दोघेही बरोबर बाहेर पडला होतात ना एकाच ठिकाणी मीटिंगला जायचं म्हणून. बरोबर आहे, बाहेर पडलो होतो आम्ही, पण एकाच ठिकाणी नाही गेलो. ते तुमचे चिरंजीव मध्येच उतरले आणि म्हणाले तुम्ही वा पुढे, मी येतो मागून. अजूनपर्यंत पोहोचले नाहीयेत. काय सांगताय काय? मग घडलं तेच सांगतोय मी. हा मुलगा असा सैरभैर काय वागतोय मला कळत नाहीये बुवा. मी सांगू तुम्हाला, त्या अनुष्काचं खूळ आहे त्याच्या डोक्यात. हे काय आणखीन नवीन आता? तिचं ते जुनं खूळ अजून त्याच्या डोक्यात आहेच का? नाही, अनुष्काला एका नवीन मुलाचं खूळ लागलंय म्हणून बिनसलंय स्वारीचं. काय रे बाबा, ही आजकालची मुलं काय कळत नाही मला. खरंच कळत नाही कशी का वागतात. कशाला 2-2 बँकांमध्ये अकाउंट उघडतात ग? नाहीतर काय, प्रेम सुद्धा पैशाप्रमाणे असं वाटलं जातं. आणि मग जेव्हा खरोखर गरज पडते तेव्हा दोन्हीकडून बँक हॉलिडे. ही तुम्ही असली बिझनेसमॅनची भाषा बोलता ना, म्हणून तो असा वागतो. ठीक आहे, सगळा दोष माझाच. सवयच पडली आहे तुला. मी ही अशी बिझनेसची भाषा त्याच्यापाशी नेहमी बोलत असतो ना, म्हणून स्वारी जरा ताळ्यावर आहे. नाहीतर आतापर्यंत देवदासून फिरली असती अशी.
काही देवदासून फिरली नसती स्वारी माहितीये. आणि फिरली असती तर ते सुद्धा तुमच्यामुळे. खरं म्हणजे पहिल्यापासून त्याचं अनुष्कावरच प्रेम आहे. अरे आता तूच म्हणालीस ना त्या अनुष्कानं दुसऱ्या कोणाचा तरी खूळ डोक्यात घेतलाय म्हणून. म्हणजे याचं एकतर्फी प्रेम होतं. त्या प्रेमाला काय अर्थ आहे? प्रेम. हा, आता रेश्माबाबत मी काहीही जरी साधायचा प्रयत्न करीत असेन तरी पण रेश्माला आपला निशांत खूप आवडतो, मनापासून आवडतो. शी लव्हज हिम. आणि आमचा गाढव हातचं सोडून पळत्याच्या मागे धावतो. मूर्ख आहे का तो? अडाणी. सॉरी, मी मीटिंगला नाही येऊ शकलो. इट्स ओके. मी मॅनेज केलंय सगळं. थँक्स. हे बघ, आता तुझ्या आईने जे काही योजलंय ना तिथे तू जर हजर राहणार नसशील तर मी मात्र अवश्य जाईन. काय दोघांनी आज माझी फिरकी घ्यायचं ठरवलंय काय? नाही नाही, वी आर सिरियस. आई, हे बघ, तुझ्या आईनं तुझ्यासाठी एक स्वयंवर रचायचं ठरवलेलं आहे. काय? येस. म्हणजे तुझं ज्या मुलीवर प्रेम आहे, ज्या मुलींचं तुझ्यावर प्रेम आहे, अशा केसेस आणि तुम्हा लोकांचं जे एकमेकांवरती प्रेम आहे अशा सगळ्यांना बोलवणार आहे ती. आणि अशा या स्वयंवराला तू जर हजर राहणार नसशील तर मी मात्र हजर राहणार आहे. हो, नाही खरंच राहा. माय बेस्ट विशेस आर विथ यू. ऑल द बेस्ट. कारण आता लग्न करण्यासाठी मला स्वयंवराची गरज वाटत नाही. मी रेश्माशी लग्न करायला तयार आहे.